आता आपण नंदी हिल्सला आलेलो आहोत. नंदी हिल्स हे प्राचीन हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन म्हणजे नंदी टेकड्यांचा विकास गंगा राजवंशाने 11व्या शतकात केलेला होता. टिपू सुलताननेही समर रिट्रीट म्हणून नंदी हिल्सचा वापर केलेला होता. गेटमधून प्रवेश केल्यानंतर काही अंतर चालून गेल्यानंतर पहिला पॉईंट लागतो आपल्याला. हा आहे अर्कावती नदीचा उगमस्थान. टिपू ड्रॉप पॉईंटला आलेलो आहोत. या ठिकाणी त्यावेळच्या कायद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी या हिलवरून डोंगरावरून ढकलले जात असायचे. नंदी हिल्सवरील सनराईज हा टुरिस्टसाठी मेन अट्रॅक्शन आहे. परंतु आम्ही इव्हिनिंगला आलो असल्यामुळं सनराईज काय आपल्याला पाहायला मिळणार नाही. आपण सनसेट पाहू शकतो. तो ऑपोजिटला सनसेट आहे, या बाजूला सनराईज होतो. नंदी हिल्सवरील सनराईज पाहणे हे टुरिस्टसाठी खास अट्रॅक्शन आहे. पर्यटकांना नंदी हिल्सवरून खालील जे सिटी आहे त्याचा व्ह्यू पाहण्यासाठी अशा प्रकारे फॅब्रिकेशनमध्ये ब्रिज बनवलेला आहे, जेणेकरून या ब्रिजवरून पर्यटक खालील सिटी जी दिसते त्याचा सुंदर असा नजारा पाहू शकतील. येथील योगानंदेश्वरा स्वामी टेम्पल हे पाहण्याजोग आहे. आतमध्ये कॅमेरा मोबाईल फोन अलाउड नाही, परंतु बाहेर आल्यानंतर आपल्याला असा एक छोटासा कुंड पाहायला मिळेल. तसेच नंदी हिल्स या ठिकाणी मुलांसाठी प्लेग्राऊंडसुद्धा आहे. मेनली मी हे सांगेल, जे ट्रेक लवर्स आहेत त्यांसाठी नंदी हिल्स हे उत्तम ठिकाण आहे. नंदी हिल्स समुद्र सपाटीपासून 4851 फूट उंचीवर आहे. सोबतच या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे. पार्किंगला 60 रुपये कारला. पर हेड एंट्री फी 20 रुपये असून या ठिकाणी आपल्याला हॉटेल्स रेस्टरूमसुद्धा अवेलेबल केले गेलेले आहेत. बेंगळुरूमधील मॅक्सिमम लोक हे सकाळी अर्ली मॉर्निंगला ट्रेकिंगसाठी इथे असतात. ज्यावेळेस सकाळी मॉर्निंगला ट्रेकिंगला येता तुम्ही त्यावेळेस इथला सनराईज जो व्ह्यू आहे तो खूपच सुंदर आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आम्ही इव्हिनिंगला आलो असल्यामुळं आम्ही काही सनराईज पाहिलेला नाही. तर मी थोडक्यात असं सांगेल की मस्ट विजिट प्लेस आहे असं म्हणता येणार नाही, परंतु ट्रेक लवर्स आहे त्यांसाठी छान असं ठिकाण आहे. तर आज सकाळी आपण कोटिलिंगेश्वरवरून नंदी हिल्सला आलेलो. आता आजचे दोन्ही पॉईंट झालेले. आता आपण पुन्हा सचिन गवळी यांच्या घरी अमृता हल्ली बेंगलोर या ठिकाणी तो राहतोय, तर त्याच्या घरी 7 स्टे होईल. तर आता असं उद्याचं प्लॅनिंग बॅक टू पॅव्हलिन असाच आहे. तरी पुन्हा काय एक्स्ट्रा पॉईंट कुठलं जाताना पाहिजे असेल काय ठरलं तर पाहूया. तर आजचा ब्लॉग ह्या ठिकाणीच मी बंद करतोय. जर चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. सर्वात बेस्ट जीवन आहे ट्रिपला निघाल्यापासून. कितवी प्लेट एक बकरी खाली ना. तुमचा काय विचार? बाहेर किती बी फिरा, कुठे पण जा, 5 स्टारला जा, 3 स्टारला जा, जे आता खाली आम्ही बसून भारतीय पंगत आणि घरचं जेवण ते घरचंच असतं. तर या ठिकाणी आपल्यासोबत 3 यूट्यूबर आहेत. तर तुम्हाला इथे सगळे 3 यूट्यूबर दिसतील. फर्स्ट माझं चॅनल तर माहिती आता 2च दिसतील तुम्हाला. एकाने कॅमेरा पकडलेला आहे. इथे तिघ यूट्यूबर आहेत. तर माझं चॅनल आहे तर डेली व्लॉग मी टाकत असते डेली रुटीनमध्ये. जो कॅमेरामन आहे तर त्यांचे ट्रॅव्हलिंग ब्लॉग असतात आणि हा 3rd पर्सन आहे. तर हे तुम्हाला न्यू फेस बघायला मिळेल. तर यांचा एज्युकेशनल रिलेटेड चॅनल आहे. त्यामध्ये ते आपली आता तेच सांगतील की एक्झॅक्टली त्यांच्या चॅनलमध्ये काय. नमस्कार, मी नीता गवळी. माझं चॅनल आहे द लर्निंग युनिवर्स. माझ्या चॅनलमध्ये ज्यांना इंग्लिश शिकायची आहे बेसिकपासनं, ज्यांना कोणाला शिकायची लहानपासून ते मोठ्यापर्यंत, ते सगळे शिकू शकतात.
मी बघितले व्हिडिओज, हे मोठ्यांसाठी छोट्यांसाठी खूप छान आहे. मोठ्यांसाठी सुद्धा हा चॅनल खूप छान आहे. प्रत्येकाने लाईक सबस्क्राईब करा. सचिन, आम्ही दोन तीन दिवस तुला खूप त्रास दिलेला आहे. 3 स्टे झाले. काय सांगशील? निवांत यायला होतं आणि अजून वेळ स्पेंड करायला पाहिजे होता. सो आपण अजून पार्टी इकडं तिकडे फिरलो असतो, दंगा मस्ती झाली असती. आल्याबद्दल धन्यवाद, खूप मजा आली. आणि नेक्स्ट टाइम अजून प्लॅन करा. आणि कुणी जर बेंगलोरमध्ये येणार असेल आपल्या इथून, जरूर कॉन्टॅक्ट करा, आपण भेटू शकतो. तर सचिनचं म्हणत होतं अजून 2 दिवस तरी स्टे करायला पाहिजे होता, परंतु ट्रिपची आज 8वा दिवस आहे. ऑफिस बाकीच्यांना, यांना पण ऑफिस आहे, इकडे पाठीमागे बसले त्यांना ऑफिस आहे, त्यामुळे आज जास्त वेळ काय थांबू शकत नाही. तरी 3 दिवस खूप मुक्काम झाले आपली इथं. चला भेटूया लवकरच नेक्स्ट पॉईंटला.